नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे विलेज ममता इव्हेंट्स लाईफस्टाईल. तर कुठची वगैरे नाही, अशी खालीच बसले होते आणि कॅमेरा ऑन केला. सकाळपासूनच एक विषय घोळत होता माझ्या डोक्यामध्ये, तर त्या संदर्भात बोलण्यासाठी आज मी बसलेले आहे. तर आज मी बोलणार आहे आपल्या मातांवरती, म्हणजे की जी आपल्या आईवडिलांची पिढी होती का त्यावरती बोलणार आहे. तर कसं आहे, आपण सध्या म्हणतो की माणसाची विचारसरणी काळानुसार बदललेली आहे. तर हो, बदललेली आहे. माणसांची म्हणजे पुरुषांची पुरुषाची विचारसरणी खरंच खूप बदललेली आहे. म्हणजे अशी जे पहिले जसे पुरुषांचे स्वभाव कडक होते ते आत्ता नाही आहेत. आता ते एकदम फ्रेंडली वागतात बायकोसोबत. एक नवरा कमी, मित्र जास्त असतो. दोघांनाही तसंच बॉन्डिंग हवं असतं. बायकोलाही वाटतं नवऱ्याच्या रूपात आपल्याला एक मित्र भेटावा आणि नवऱ्यालाही आवडतं तसं वागायला. पण आधी तसं नव्हतं. म्हणजे आपले जे आईवडिलांचं जनरेशन म्हणा किंवा तेव्हा तसं नव्हतं. अगदी मला वाटते 90पासून जरा बदलत चाललं हे थॉट्स मुलांचे. पण तुम्हाला एक सांगते, त्या काळातल्या पुरुषांना खूप पुरुषी अहंकार होता. असं होतं की बायको माझ्या कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे आणि मग घरात कुठला पाहुणा आला तर त्याच्यासमोर आपल्या बायकोनी साधं पाणी, चहा द्यायलासुद्धा जायचं नाही. इतकी तिची अडवणूक केली जायची. एक प्रकारचं मानसिक खच्चीकरण त्या स्त्रीचं केलं जायचं. त्या स्त्रीत कितीही टॅलेंट असू द्या, शैक्षणिक असू दे, व्यावहारिक असू दे, पण या असल्या नवऱ्यांच्या पुरुषी अहंकारापुढे त्या बाईला तिचं सगळं टॅलेंट तर तिचं सगळं मातीमोल व्हायचं, पण तिचं अस्तित्वही ती विसरून जायची. आणि दुर्दैव असं आहे की अजूनही अशी परिस्थिती आहे कुठे कुठे, जे मला सांगतात. मी बघते, खूपच वाईट अवस्था आहे काय काय स्त्रियांची. पण ह्या अशा पुरुषांची मला ना खरं कीव येते की काय भेटतं त्यांना, की एक स्त्री फक्त कंट्रोलमध्ये ठेवायची. कुठलाही पाहुणा येऊ दे, त्याला चहा नाही द्यायचं, पाणी नाही द्यायचा का? आणि आता तर वयही राहिलेलं नाही आहे. हां, 50 ओलांडलेल्या बायका, 40 ओलांडलेल्या बायका आपल्या बायकोला कुणासमोर सोडायचं नाही. हां, ही कसली पद्धत आहे सांगा मला? तिने चहा कुणाला द्यायचा नाही. तिने चहा जरी दिला घरात आलेल्या माणसाला तरी तिला अगदी धाऱ्यावर धरलं जातं त्या तिच्या नवऱ्याकडनं. पाणी, मग ती जेवण तर विचारणं लांबच राहिलं. बोलायचंच नाही, जायचंच नाही, भीत किंवा चुकून एखादा पाहुणा आला तर ती बाई बाहेर जाऊन थांबते, घरातसुद्धा नाही थांबत की बाबा नको, अचानक ह्याचा अर्थ आपला नवरा काहीतरी वेगळा काढेल. तर हा फक्त एक इगो असतो त्या पुरुषाचा. तर मी तर असं सांगते की ज्या बाईला तिचे नवरे असं करतात, वेळीच त्या नवऱ्याला रोखा. नाहीतर तुम्ही त्या नवऱ्याला लाडून ठेवताल. आत्ता त्याची प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐकताल. तो तुम्हाला म्हणून तू हे कपडे का घातले, तू इथे का गेली, तू ह्यांच्यात का बोललीस, नाही तू तिथं बाहेर थांबली होती, ह्याचा अर्थ तू कुणाला तरी बघत होतीस, तुला कोणीतरी इशारा केला. हे त्या पुरुषाला माहिती असतं हे खोटं आहे, पण त्याला फक्त त्या स्त्रीचं खच्चीकरण करायचं असतं. एक पंगू त्याला बायको हवी असते. हे ज्याच्या बाबतीत होत असेल तर ते त्याने तिथंच रोखलं पाहिजे. कारण नाही तर मग तुम्ही बायका काय चूक करता, तुम्ही 30 वर्ष 40 वर्ष नवऱ्याचा हा जाच सहन करता आणि मग तुमची मुलं मोठी झाली की मग तुम्ही आवाज उठवता. मग त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण तुम्ही त्या नवऱ्याला 40 वर्ष लाडून ठेवलेलं असतं. अचानक ते चेंज होणार नाही. मग ते अचानक तुम्ही करायला जाताल तर ते नाही होणार, कारण जे अंगवळणी पडलेलं असणार आणि तोही माणूस विचार करणार ना की आज एवढ्या वर्ष ही गपगुमानं गायीसारखी होती, आज ही अचानक वाघीण कशी तयार व्हायला लागली. असे म्हणून वेळीच या अशा गोष्टींना तुम्ही विरोध केला पाहिजे. स्वतःच्या हक्कासाठी लढलं पाहिजे. काही नाही, समाजाची पर्वा करताल, नातेवाईकांची पर्वा करताल तर काही नाही. आणि तुम्ही काही चुकीचं वागताय का, काय तुम्ही असं गैर करताय का? नाही. फक्त तुम्ही काय म्हणताय की आनंद हवा आहे की, आणि हे असले कसले फालतू बंधनं, जे फक्त असं जे फूल म्हणतो ना आपण, जे फूल असं टवटवीत असतं ते तसंच किती सुंदर दिसतं. जर ते असं कोमजलं तर काय त्या फुलाकडं कसं होईल ते फूल, बघूच वाटते का? मग तसंच एका बाईचं पण तसंच
समजा. आता मम्मी आली, मम्मी हसते आहे. मम्मी म्हणते कोणत्या विषयावर बोलते आहे, पण आहे ही रिॲलिटी. त्याच्यावरतीच मी सकाळपासून विचार करत होते बोलावं, तर ह्या विषयावरती बोलण्यासारखं बरंच आहे. तर असं समजा की हा माझा पहिला व्हिडिओ आहे. दुसराही पार्ट माझा ह्याच विषयावर असेल. तर भेटूया परत. काय वाटतं ते कमेंट्सवर नक्की सांगा. बाय. नमस्कार.